टॉस चिकनीची वाडी या संघाने जिंकला आणि निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा. इन्व्हाइट केलं क्षेत्ररक्षणासाठी घरच्या मैदानावरती जर्मन बेंडशील संघाला. जयेश आणि सचिन ही सलामी जोडी मैदानावरती दाखल होतीये. 4 ओव्हरची मॅच लक्षात असू द्या. दोन्ही संघ मैदानावरती खेळताना दिसतील. जर्मन क्रिकेट संघ बेंडशील व ग्रामस्थ मंडळ बेंडशील आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. संघ खेळतोय एका बाजूला बेंडशील घरच्या मैदानावरती बॉलिंग ट्रॅकवरती रोनित, तर सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळेल दाखल झाली आहे जयेश आणि सचिन. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करतोय आजच्या दिवसाला सुरुवात. ओव्हर नंबर 1 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्ले समोर साखीगरवरती बॅटर तयार. पहिलाच बॉल मागचा पाय वाकवला आणि रिव्हर्स षटकार दाखवलाय. पहिलाच बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान दैवली गावचे उद्योजक समाजसेवक सचिनजी देशमुख यांचं आगमन झाले. विनंती मंचावरती या पण आपलं बडपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ऐक ना, थोडा आवाज कमी कर. आणि हॅलो माईक चेक. बॉल होतं यार. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे तुम्हाला पाहायला मिळेल. रोनितच्या विरोधात आक्रमण चढवलाय. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. यस त्यांच्या मागे थोडंसं पंबल क्रिकेट आपण पाहिलं आणि त्यानंतर लगेच सिंगल एकपटली आहे. धावफलक 7 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आदिवासी बांधवांचा संघ खेळतोय मैदानावरती. अष्टविनायक चिकनीची वाडी नंदू हंबीर यांचा संघ मैदानावरती खेळतोय. आणि खरं तर चिकनीची वाडी यांचा आपण आभार व्यक्त करू, कारण त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे मैदान इथे मात्र 4 दिवस या स्पर्धेसाठी मिळालं आहे. त्यामुळे त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. रोनित जगताप बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. साकीगिरीवरती पुन्हा एकदा बॅटर तयार. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडच त्यांच्या मागे थर्डमॅनला खेळाडू उपस्थित होते. मिळेल ती एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल 8 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आज खरं तर बेजबानी आहे. आज आपण पाहतोय खरं तर ज्या आवाजाची आपण आतुरतेने 4 दिवस वाट पाहिली आहे. रॉकस्टार प्रवीण गायकर सरांचा आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. याच मातीतून जोडलेली नाळ आणि खरं तर याच बेंडशील गावातून आपण पाहतोय सातत्याने बिलॉंग करणारे प्रवीणजी गायकर. आज पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये त्याचा आवाज दुमदुमतोय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रिव्हर्स अटेम्प्ट केले आणि बॉल सीमारेषा पार. चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारचा फटका खरं तर घेतलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्या बात आहे. लॉंग स्टॉप एंडला हा चौकार आला आहे आणि चौकाराच्या साथीला धावफलक 12 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. रोनित जगतापवरती आक्रमण चढवलं आहे बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला देखील शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. टान्स पाहिलं होतं रोनितनं, त्यामुळे खरं तर दुविधा मनस्थितीमध्ये होते कशा प्रकारचा चेंडू टाकायचा आणि त्यामध्ये स्वतःला पूर्णपणे थांबवलं. धावफलक 12. 4 बॉलचा खेळ संपलाय. 12 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये चांगलं धावफलक इथून मात्र बनवावं लागेल. याच अनुषंगाने आता बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळतीये. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्यांच्या मागे भगवान जगतापला तुम्ही पाहताय. त्याने देखील सांगितलंय या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करायचं आणि आता कमबॅक तुम्हाला पाहायला मिळेल. गोटी नेम भगवान जगतापच्या माध्यमातून तुम्हाला पार मारला. त्यानंतर बॅटरला हलून देखील दिलं नाही आहे आणि अखेर डॉट बॉल. बॉल होते यार. रोनित राऊंड द विकेटनं दाखल होतोय. समोर बॅटर रिव्हर्स स्टेडियम केलाय. पुन्हा एकदा थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये गॅपमधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
थँक्यू सो मच. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. 16 धाबा धाफलकावरती जोडल्या जातील. आणि आता ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती पालमेल रोहित जगताप सध्याच्या घडीला चर्चेत असलेले नाब यंगस्टर खेळाडू तुम्हाला पालमेल मैदानावरती दाखल झालाय. परंतु कोंडेश्वर प्रीमियर लीग त्यानं गाजवली आहे. कोंडेश्वर प्रीमियर लीगमध्ये राजू गिरी यांच्या संघामध्ये खेळत असताना फायनल जिंकली आहे. आणि मन ऑफ द सिरीज जिंकणारा खेळाडू फ्रीज जिंकणारा खेळाडू तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल होतोय रोहित जगताप. या बाचमध्ये कमबॅक करायचं आहे. पहिल्या ओव्हरच्या 16 धाबा धावफलकावरती जोडले गेले. त्यामुळे इथून पॉवर प्ले तोडलं नाही तर फोडलं देखील, कारण 16 धाबा तिथे वसूल केल्या. त्यामुळे आता ओव्हर नंबर 2 च्या खेळमध्ये कशा प्रकारचा खेळ करतील रोहित जगताप यावरती देखील साऱ्यांचं लक्ष आता लाभलं आहे. कारण 4 ओव्हरच्या बाचमध्ये कमीत कमी 50 धाबा तरी या मैदानावरती व्हायला हव्यात. त्यामुळे इथून चांगली सुरुवात टीम अष्टविनायक चिकणीची वाडी संघाच्या माध्यमातून. चिकणीची वाडी म्हटलं की नंदू हंबीर, सोमा हंबीर, तात्या हंबीर यांचा संघ मैदानावरती खेळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती रोहित. 16 धाबा धाफलकावरती जोडल्या गेल्यात पहिल्या उच्चांती. बरोबर यार रन विकेट. फटका चांगला इनफिल्डच्या वरनं खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पाटमोरे नितेश जगताप अखेर बॉलला थांबवलाय. परंतु धाबा किती मिळतील? 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय. 3 धाबा एकवटल्या जातील. प्रचंड वेगाने या 3 धाबा एकवटल्या जातील. आणि या 3 धाब्याच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकत असताना 19 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. रोहित जगतापला तुम्ही पाहताय ज्या प्रकारे वॉर्मअप तो करतोय. जंप घेत असताना खरं तर पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये जज करतोय आणि अखेर एक चांगला जेल टिपलाय तिथे अमोल जाधवनं. आणि इथून मैदान सोडावं लागेल. हा पहिला धक्का लागतोय. जयेश बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन खेळाडू मैदानावरती वनडाऊनचा खेळाडू दीपक मैदानावरती दाखल होतोय. या बाचमध्ये दीपकला देखील दीपाप्रमाणे चमकावं लागेल, कारण आतापर्यंत तुम्ही पाहताय 2 बॉलचा खेळ संपला. 1 विकेट महत्वाची काढली आहे. 4 ओव्हरचे मॅच. 4 ओव्हरच्या बाचमध्ये पूर्णपणे धावफलक थांबवण्याचा प्रयत्न करते टीम जेरमान बेनशील. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बिडापचा खेळाडू पुढे सरकतोय. डीपमधून लॉंग ऑफवरून धावत पळत अमोल जाधव पोहोचलाय. आणि धावा किती मिळतील? नॉन स्टॅकिंग एअरवरती जर थ्रो केला असता तर इथून विकेट मिळाली असती, परंतु जर तरला महत्व नाही आहे. पुन्हा एकदा 2 धाबा इथून मिळतील. 3 धाबा मिळतील. आणि 3 धाब्याच्या साथीने आता धावफलक देखील पुढे सरकतोय. 22 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. दोन्ही खेळाडू तुम्ही पाहताय जणू काही रणीच्या वेगानं या धाबा एकपडतायत. आणि आता 22 धाबा. ओव्हर नंबर 2 चा खेळ मार्गस्थ असताना 22 धाबा तुमची टोटल तुम्हाला पार मिळेल. बॉलर रोहित राऊंड विकेट. या आपल्याला देखील वेग बोलतोय. प्रचंड वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगाने बीट करतोय आणि वेगासोबत अचूक टप्पा तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगाने बॉल निघून चाललाय. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल ची समाप्ती होत असताना जर्मन बेल्टशील संघ खेळतोय मैदानावरती. घरच्या मैदानावरती घरच्या स्पर्धेमध्ये चांगलं खेळायचं याच अनुषंगाने आता बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी राहिली रोहित जगतापची, परंतु आता इथून पूर्णपणे कमबॅकच केलाय. या मॅचमध्ये रोहित जगतापच्या माध्यमातून 4 बॉलचा खेळ संपलाय. राऊंड द विकेट. या वेळेला देखील भन्नाट वेग तेज थरार बॉलिंग अटॅक तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटरला हलून देखील दिले नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल निघून चाललाय वेगाने. भगवान जगतापच्या हातामध्ये डॉट बॉल. स्पर्धेची जिम्मेदारी भगवान जगताप यांच्या खांद्यावरती आहे. त्यांच्या साथीनं रोहित असतील, रोहित असतील, शिवदाजी जगताप असतील. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिला टीम बेल्टशील संघाचा देखील, परंतु समोरचा संघ देखील टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी दाखवून दिलं की आम्ही बरोबर आहोत. परंतु इथून आता कमबॅक करत असताना रोहित जगताप बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतोय. भरपूर मोठा रनअप त्याचा तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये. राऊंड द विकेट.
यावेळेला देखील पुन्हा एकदा आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला भरदा वेगानं. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहताय. खरं तर ॲक्शन देखील बरोबरची चांगली आहे, परंतु त्यासोबत वेग देखील तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यातल्या त्यात अचूक टप्पा 22 धाबा धाफलकावरती जोडल्या जातील. 2 ओव्हरचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 6 धाबा खर्च करत असताना रोहित जगताप, त्यामुळे धावफलक 22 धाबा धाफलकावरती जोडल्या जातील. तर आता ओव्हर नंबर 3 मध्ये जाधव, अमोल जाधव आता दाखल होतो या ओव्हरमध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये अमोल कशा प्रकारची गोलंदाजी करतील हा प्रश्न आता उभा झाला आहे. नेक्स्ट मॅच जांभिवली वैभव पवार यांचा संघ मात्रावरती खेळताना दिसेल. जय गौलबा जांभिवली, त्यांच्या विरोधात देखील तितक्याच ताकदीचा संघ मैदानावरती खेळताना दिसेल. गुरु 11 चाफेवाडी, अगदी अखेच्या अंतरावरती असणारी ही चाफेवाडी तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसेल. आणि त्यानंतर विनर बरोबर यार अमोल जाधव पर ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतील. फटका चांगला आहे, ऑन साईडला खेळलाय, डीपमधून खेळाडू पोहोचतील. लॉंगॉनला बल्ला उचलण्यामध्ये थोडासा वेळ जरूर घेतलाय, परंतु 2 धाबा इथून एकवट जातील. आणि आता तिसरीचा प्रयत्न होता. तिसऱ्या धाब्यासाठी घडलंय काय, तर इथून दीपकला मैदान सोडावं लागेल. फरदच बाद. थँक्यू सो मच. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती पार अमोल जाधव पहिल्याच बरोबरती आपण पाहतोय. खरं तर रनआउटच्या स्वरूपात एक विकेट त्याला मिळाली आहे. बरोबर यार आडवा बाट घेतलाय, फटका फर्स्ट लागे काय, खेळाडू डीप मध्ये उपस्थित. लॉंग ऑन वरून पोहोचतात रोनित. 2 धाबा एक पडायचा प्रयत्न, काय थ्रो पार मिळतोय. धाबत पडत असताना हा थ्रो रॉकेट थ्रो तुम्हाला पार मिळेल. त्यामुळे आता या 2 धाबा ते देखील एक पडत जातील. आदिवासी बांधवांचा संघ खेळतोय मैदानावरती, त्यामुळे लवचिकता तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळेल. जरी सर्कलच्या आतमध्ये बॉल आहे तरी देखील 2 धाबा एकपट जातात, इतका वेग तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील टीमची टोळी आता पुढे सरकते. स्कोरबोर्ड वरती धाबा 26 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. या बाजमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करते टीम चेअरमॅन बेनशील. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 4 दिवस ही स्पर्धा. यावेळेला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बिडॉनचा खेळाडू पुढे सरकेल. मेथी एक चिकी सिंगल पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर जय भवाडे शिरगाव संघ पुढे सरकला. त्यानंतर दिवस क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं असेल तर जर्मन एरिंदर संघ पुढे सरकला. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल तर कापरी सिद्धी पाले मनीष कोलेकरचा संघ पुढे आल्यानंतर सेमीफायनल आपण पाहिलं. खरं तर एरंदड संघानं पालेगावला बीट करून फायनलमध्ये धडक मारली. विकेट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, खेळाडू उपस्थित, डीपमधून पोहोचतील. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॉल लावण्याचा प्रयत्न होतोय. रोहित जगताप पोहोचले, त्यामुळे आता तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि अखेर या 3 धाबा एकपट्या जातील. आणि 3 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकत असताना 30 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली सुरुवात या मॅचमध्ये आता तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. टू गो. 4 बॉलचा खेळ संपलाय. 30 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच, एक चांगली लढत मैदानावरती पाहायला मिळेल. बिग हिट ऑन साइडला खेळला, हा फटका फसला. स्कोर लेगला खेळाडू जज करतोय आणि अखेर विकेट मिळतीये टीम बेडशील संघासाठी. अजून एक धक्का लागेल. टीम मैदानावरती बॅटिंग करत असताना चिखलीची वाडी फलंदाज बाद.
धाबा फलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3चा खेळ मार्गस्थ असताना शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. बरोबर तयार. अमोल जाधव चांगली बॉलिंग करतोय या मॅच मध्ये. नथुराम जाधव यांचे सुपुत्र आहेत अमोल जाधव. पुढचा बॉल जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. बॅट आणि बॅटच्या मधनं बॉल चालला रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्यानंतर असं वाटलं होतं धावफलक आता मोठं सेट होईल, 50 धाबा क्रॉस करतील, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न करते टीम बेंटशील या मॅचमध्ये, जिथे धाबा खर्च केले. आपण पाहिलं खरं तर दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहितनं फक्त आणि फक्त 6, त्यानंतर आपण पाहिलं असेल तर तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 8 धाबा खर्च करत असताना अमोल जाधवनं देखील कमबॅक केले या मॅचमध्ये. त्यामुळे आता ओव्हर नंबर 4 सुजल बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होत आहेत. 3 दिवस ज्यांनी ऑपरेटरची भूमिका बजावली आहे डीजे मास्टरच्या माध्यमातून, आता या मॅचमध्ये ते दाखल होत आहेत. त्यामुळे इथून चौथ्या ओव्हरमध्ये धाबा रोखल्या जातील की चेस होतील. बरं तयार. आज डीजे भाषाच्या भूमिकेत रोहित चिपळे याने तुम्ही पाहणार आहात. अप्रतिम संगीत तुमच्यापर्यंत आज पोहोचतील. रोख रक्कम 50,000 रुपये धनराशी असणारी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु लाख रुपयाच्या आयोजनाला देखील फिकं पाडेल असं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या चौफेर बाजूला बघूबाई वातावरण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. असताना विष्णू शिंदे डान्सिंग अंपायर, मॅन फ्रॉम बोराडे. 50+ पंच आहेत, परंतु वयाचं भान नाही आहे. क्रिकेटची आवड. फटका फसला, डीपमध्ये खेळाडू पोहोचतील. रोनित हा झेल टिपला, त्यामुळे इथून मैदान सोडत असताना अजून एक धक्का आता लागतो बॅटिंग करत असताना टीम चिकनीची वाडी संघाला. फलंदाज बाद. विकेट हॅट्रिक संपादित केली तर सचिनजी देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. त्यासोबत नितेशजी जगताप यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. सलग 3 बॉल 3 षटकार जरी आले तरी देखील नितेश जगताप यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. सचिन दादा देशमुख करता दोन्ही संघ आपलेच आहेत त्यांनी सांगितले, त्यामुळे 3 षटकार जरी आले तरी देखील 500, 3 विकेट जरी आले तरी देखील 500, 1 षटकार आला तरी देखील 500 रुपये. क्या बात आहे. आणि आलाय का पाहायचं नाहीये. डीपमध्ये खेळाडू पोहोचतात. लॉंगर आणि काव कॉर्नरच्या मधून बॉल जाईल सीमरेषा पार, चौकार. चिंता म्हणालेत आणि पहिला बॉल फेस करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, त्यामुळे येतोय चौकार. आणि चौकाराच्या साथीनं धावफलक 35 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावरती असताना सुजलला तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती तो दाखल झालाय. ग्रामपंचायत चामटोलीचे सरपंच मनोजी उगडा यांचं आगमन झालं. त्याला विनंती आपण यावं. मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून बॉल तयार. राऊंड द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. गोल गिरकी जरूर घेतली, परंतु संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. कमबॅक करतोय गोरदास तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती सुजल. या मॅचमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने चालवलाय आतापर्यंत. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट. यावेळेला देखील बॅटची कडा यशांच्या मागे अप्रतिम झेल भगवान जगतापला टिपला, त्यामुळे इथून मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का लागतो टीम अष्टविनायक चिकनीची वाडी संघाला. बॅटिंग करण्याचा निर्णय फसला की काय. अजून एक धक्का. फलंदाज बाद.
ताफेवाडी आणि जय गोलुबा जांभिवली दोन टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी या. भरत नवीन पॅटर्न मैदानावरती दाखल झालेत. भरत तुम्हाला पाल भेटतील मैदानावरती दाखल होत आहेत. षटकातील 2 बॉलचा खेळ आता शिल्लक 35 धाबा फलकावरती जोडल्या जातील. या वेळेला देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. एक सिंगल मेल लेग बाज च्या माध्यमातून सिंगल भीती आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक देखील पुढे सरकतोय. स्कोरबोर्डवरती धाबा 36 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. शेवटचा 1 बॉलचा खेळ आता शिल्लक या बाजपदे. शेवटच्या 1 बॉलमध्ये धाबा किती येतील हा प्रश्न देखील उभा राहिला. लेग बायच्या माध्यमातून सिंगल मारली आहे त्यामुळे तुम्ही पाहताय धावफलक 36 आकड्यावरती. शेवटच्या बॉलवरती 4 जर आल्या तर 40, 6 आल्या तर 42, परंतु डॉट आला तर 36. यावेळेला देखील शेवट गोल करण्याचा प्रयत्न होतोय आणि धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला की काय आणि पंचांनी घेतलाय DRS. OUT फर्स्ट बाद त्यामुळे धाव नसणार आहे. धावफलक 36 आणि 37 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवरती येतील आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर, परंतु त्याआधी आपण करतोय सन्मान. टॉस आपण संपन्न करू. मी विनंती करेल सचिन दादा देशमुख या आपण आपल्या शुभ हस्ते मी करतोय टॉस. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. दैवली गावचे उद्योजक आणि समाजसेवक म्हणून त्याची ओळख आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. नाणेफेकीचा कौल दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचलेत. सचिन दादा देशमुख यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करू. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. छापा आणि काटा नाण्याच्या 2 बाजू. जांभीर टीमचे कॅप्टन वैभव पवार कॉल करतील. छापाचा कॉल आलाय काटा. टॉस जिंकलाय फक्त निर्णय कळवा. बॅटिंग करायचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षण हवं होतं टीम जांभिवलीला ते आता मिळालंय. चला आपण सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती. शंकर होतेकर यांना विनंती करेल की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय. सचिन दादा देशमुख यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल त्यासोबत एक सुंदर पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देत असताना हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पार पाडतोय. हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मनोज ग्रामपंचायत सरपंच यांचाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. जीवनजी जगताप जयवंतजी जगताप यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. जयवंतजी जगताप यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. ग्रामपंचायत सरपंच चामटोली मनोज उगडा यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पार पाडतोय. ऑडिओ कॉमेंट्री बॉक्स मायक्रोफोनवरती येतील प्रवीणजी गायकर सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच राहुल. धन्यवाद संदीपजी बोराडे सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. आज आपण पाहू शकाल जय हनुमान क्रिकेट संघ बेंडशील आयोजित स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक आपण या ठिकाणी पाहतो. ज्या शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला त्यातील शिव आणि ज्या रायगडावरती महाराजांचा मृत्यू झाला त्यातील राय हे सुमधुर मिलन म्हणजे छत्रपती शिवराय. आणि आज आपण पाहू शकाल हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण या स्पर्धेला सुरुवात केली. आणि पाहता पाहता अंतिम टप्प्यामध्ये अंतिम शेवटच्या क्षणाला ही स्पर्धा खरंतर टेपून राहिली आहे. आज या स्पर्धेचा उलगडा तुम्हाला पाहायला मिळेल. कोण होईल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकाचा मानकरी आणि कोण होईल द्वितीय क्रमांकाचा मानकरी.
जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं आम्ही जय हनुमान क्रिकेट संघ बेंडशील आयोजित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये सहर्ष स्वागत करतो. मी प्रवीण गायकर बेंडशील प्लस वाकडी तुमचं सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. आणि आज आपण या ठिकाणी पाहू शकाल घरच्या मैदानावरती चिकणीची वाडी संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः धाडसी निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा आणि त्याच्यानंतर फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय. ते यजमान यानी की आयोजक या ठिकाणी बेंडशील क्रिकेट संघाला धावा बनवायच्या आहेत. त्या स्कोरिंगला 37 पहिलाच बॉल अकुटप्प्याचा बॉल हलक्यात त्याने टॅप केला. शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने चिकी सिंगल या ठिकाणी पूर्ण केली आणि एका धावेच्या मदतीने स्वतः वैयक्तिक खातं खोलत असताना बॅट्समन तुम्ही पाहू शकाल रोहित जगताप. काही आठवणी मागच्या जर काढल्या ना तर बेंडशील गावामध्ये पहिले आम्ही विष्णुदे शेतामध्ये आंड्रम केलाचो मित्रांनो. एक टप्पा आउट एवढूसा शात आणि त्याच्यामध्ये चौकार देखील छोटेसे असायचे. आमचे एकनाथ शिंदे साहेब देखील आहेत या ठिकाणी म्हणजे एकनाथ कानडे साहेब. आमचे कुंडलिक जयवंत जगताप साहेब यांना देखील आपण या ठिकाणी पाहतो आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ बेंडशील यांनी पाहिलेलं हे स्वप्न. मागच्या वर्षी आमच्या वाकडीच्या सरपंच चषकामध्ये आला होता संघ. दुसऱ्या मॅचमध्ये पराभूत झाला होता. यंदा या संघ पाहायला मिळेल पहिल्याच दिवशी 8 तारखेला डे नाईट फॉर्मॅटमध्ये. परंतु स्वतः चिकणीची वाडी आज घरच्या मैदानावरती ज्या धाबा हव्या होत्या त्या धाबा बनवू शकला नाही. एकीकडे आपला आदिवासी संघ आपण पाहू शकाल आणि आजकाल आपल्या हल्दीमध्ये देखील आदिवासी संगीत देखील खूप वाजवलं जातं. पल्साचा पान नांदा या बेसना तर्फेच्या मुजिक व नाचाये शफल होऊन क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज रोहित. एक चांगला दर्जेदार परिपक्व खेळाडू. आत्ताच राहुलने देखील उल्लेख केला होता की व्यावसायिक क्रिकेटमध्ये भरीव कामगिरी करणारा हा खेळाडू मग करण धुले असतील यांच्या संघामध्ये देखील तो सातत्याने एक यंगस्टर म्हणून व्यावसायिक क्रिकेटमध्ये चांगली खेळी त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहिली. 9 चौक 36 म्हणजे जवळजवळ 9ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये राखायची. परंतु इथे सध्या तरी गोलंदाज धारदार गोलंदाजी करत असताना जयेश गुडघा वाकवलाय. फॉलिंग स्वीप लॉंग लेगच्या दिशेने बॉल जाईल सीमा रेषा पार. रोहित भरत जगतापच्या बॅटमधून चौकार. तूच आमचा अभिमान आई एकविरा तुझ्या मुले आहे आमचं आयुष्य छान. एकविरा आईचं संगीत डीजेच्या माध्यमातून चैता पाकाच्या महिन्याला आई एकविरेची यात्रा देखील पालखी सोहळा देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि सकाळच्या सत्रामध्ये आल्हादायक संगीत अर्थातच आई एकविरेचं संगीत डीजेच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच. चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावा झाल्या त्या 6. जरी रोहितला थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न केला परंतु रोहित थांबेल तो नाव रोहित कसला. सुरुवात जबरदस्त आपल्या संघासाठी. बॅटची एज क्षेत्ररक्षक आहेत. शॉट पाय लेगला जबरदस्त झेल कॅरी केलाय क्षेत्ररक्षक होते या ठिकाणी. भरत यांच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय आणि आक्रमक फलंदाज रोहित जाईल मैदानातून बाहेर. तर लक्षात असू द्या पहिला षटकार ज्या बॅटरच्या बॅटमधून येईल त्याच्यासाठी सचिन देशमुख यांच्याकडून 500 रुपये आहेत आणि जर विकेट हॅट्रिक संपादित केली तरी देखील सचिन देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आज पाहू शकाल जय हनुमान क्रिकेट संघ बेंडशील ग्रामस्थ मंडळ बेंडशील यांनी पाहिलेलं स्वप्न की असं राहुल म्हटलं जातं की ज्यांनी देव पाहिले ते संत झाले परंतु ज्यांनी बाळासाहेब पाहिले ते भाग्यवंत झाले. 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली आणि आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे या महाराष्ट्रामध्ये या मुंबईमध्ये मराठी माणूस उभा आहे आणि आज पाहू शकाल त्यांच्याच नावानं ही दमदार स्पर्धा या बेंडशीलच्या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहत असताना. अकुटप्प्याचा बॉल बॅक लेट कट केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी अडवतील बॉलला परंतु वेगाने एक धाव कंप्लीट करत असताना पहिलं षटक कंप्लीट. बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या लावून जाऊ द्या कारण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अवघ्या त्याने धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7च धावा म्हणजे पहिलं षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 7 आणि आता विजयासाठी गरज असेल 18 बॉल 30 धावींची गरज. प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी राखावी लागेल. आमचे मंगेश उत्तेकर एकेकालचे सुप्रसिद्ध डीजे ऑपरेटर आणि त्यांचाच मला तर डीजे आहे ना मंडप डेकोरेशनची व्यवस्था मी जसं नवे नवरीला सजवावं ना तसं चिकणीच्या वाडीचं हे मैदान देखील सजवलं गेलंय. मंगेश उत्तेकर आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आमचे परम मित्र राष्ट्रवादीचे दमदार नेतृत्व अंबरनाथ तालुका शंकरभाई उत्तेकर यांचंही स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो.
बेनशील म्हटल्यानंतर मित्रांनो आपल्याला माहिती आहे एक दमदार संघ आणि सत्याहत्तरी त्यांची सातत्याने चांगली कामगिरी. संपूर्ण भगवा वातावरण आपण या ठिकाणी पाहताय चिकणीच्या वाडीच्या मैदानावरती. नसेल भगवा शिरावर तर राहुल येऊन बसेल परका उरावर आणि विहंगम दृश्य आय बर्ड व्ह्यू ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने हे क्षणचित्र टिपली गेली. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान तुम्ही पाहू शकाल. आणि मच्छिंद्र पाटील सर त्यांनी नक्की सांगितलं असतं की काठमांडू नेपाळ सारखा हा दृश्य जिथे आपण जास्त झाडी आणि अगदी मधोमध मैदान अगदी निसर्गरम्य हे तुम्ही मैदान पाहू शकाल. ड्रोन ओम साई MTC सागर पराड आणि आमचे रोशन यांची ही दमदार वाहिनी आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा अप्रतिम या ठिकाणी प्रेक्षेपण दाखवलं जातं. जवळजवळ प्रेक्षक देखील युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत. त्या तमाम प्रेक्षक मायबापांचं आम्ही जहानुमान क्रिकेट संघ पेन्शिल यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. 18 बॉल 30 धावींची गरज. कधी कुणाला कमी समजू नका. वेळ काल कधी बदलेल सांगू शकत नाही मित्रांनो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा काल यांचं दुःखद निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककला प्रसरली आणि भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा पंच विष्णू सर यांचा इशारा येईल. इट्स अ वाईट बॉल कॉल. अजूनपर्यंत अदाकारी ऍक्शन राहुल त्यांच्या आम्हाला पाहायला मिळालं नाहीये, परंतु जसा जसा ऊन देखील येत जाईल तेही तापत जातील आणि त्यांचाही धमाका आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. 18 बॉल 29 धावींची गरज. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तुम्ही पाहताय अनिल घरच्या मैदानावरती बेनशील संघाविरुद्ध 2 हात करत असताना फुल टॉस बॉल बीट झालेत बॅट्समन. हळूहळू निर्धाव चेंडू जसे येत जाईल तसं तसं प्रेशर जहानुमान बेनशील संघावरती वाढत जाईल आणि कदाचित या चुका तुम्हाला शेवटच्या क्षणाला नक्कीच महागड्या ठरतील. जिथे धाबा होतील त्या बनवण्याचा प्रयत्न करा, कारण स्वतः धाबा जरी कमी असल्या तरी घरच्या मैदानावरती चिकणीची वाडी संघ हार मानण्यास तयार नाहीये. आतापर्यंत निर्धाव चेंडू आलेत. टोटल पहिल्या षटकामध्ये 1 आणि या षटकामध्ये 1. 2 चेंडू निर्धाव आलेत. धाबा झाल्या त्या 8. पुन्हा एकदा व्हेरी गुड बॉल. टप्पा पडल्यानंतर अगदी खोलवर पद्धतीचा राहिला. येथे देखील निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल भन्नाट वेग या गोलंदाजाचा. कदाचित आतली कडा देखील बॅटची लागली असती ना तर प्ले डाऊन होऊन मैदानातून बाहेर परतले असते फलंदाज, परंतु नशिबाची साथ मिळाली. विकेट थांबवली आणि अजूनही 8 धावा म्हणजे 29 धावींची गरज. 10.88 ची ही सरासरी. एखाद्या खेळाडूला आपले आक्रमक इरादे स्पष्ट करावे लागतील. फुल टॉस बॉल. या बॉलवरती बिगिट करू शकले नाही. पायाचा भेद घेणारा अपील केली होती पंचांकडे, पण कदाचित हाईट फॅक्टर देखील पाहिला असावं. लेग स्टंपच्या बाहेरून विष्णू सर आय थिंक लेग बाईची ही धाव, येस लेग बाईची ही धाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर ईच अँड एव्हरी वन व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक धाव एखाद्या खेळाडूसाठी मालिकावीरच्या रेससाठी खूप महत्वाची असते आणि ही एक्स्ट्रा मध्ये धावसंख्या जोडली जाईल. धावा झाल्या त्या 9 आणि अजून विजयासाठी 28 धावींची गरज. हाफ टॅकलर बाउन्सर तिखा बाउन्सर तुम्ही या ठिकाणी पाहताय. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. लेग अंपायरने त्वरित इशारा केला मेन अंपायरकडे की हा व्हाईट बॉल आणि 1 बाउन्स फॉर दी ओव्हर. एका बाउन्सचा या ठिकाणी त्याला इशारा देत असताना पुन्हा जर चुकी केल्यात तर चुकीला क्षमा नाहीये हे सांगत असताना पंच. 10 धावा 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 27 धावींची गरज. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये करा फिल्डिंग. जिथे संधी मिळाली जहानुमान बेनशील क्रिकेट संघाला ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा पाहायला मिळाला. मधुराम भोईर वाकलनचे आपण पाहतो सातत्याने की दमदार गोलंदाजी करत असताना थोडासा दबाव दबाव दबाव. धाबा झाल्यात 1 और 1 11. 11 धाबा 14 बॉल मध्ये 26. सामना बेनशील संघाकडे आहे, परंतु स्वतः या ठिकाणी मेहनत घेत असताना गोलंदाज देखील आपल्या चिकणीची वाडी संघासाठी. अकुटप्पाचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. राजेंद्र टिपलाय झेल. दूसरा बात हुई जहानुमान बेनशील क्रिकेट संघाचा. अब तो यही कहेंगे कि बेनशील 11 टीम की नैया बीच भंवर में फंस चुकी है, लेकिन कौन ऐसा माइका मांझा है जो अपनी डूबती हुई नैया को किनारे तक लाएगा. अब बल्लेबाज मैदान के अंदर तुम्ही पाहू शकाल रोनित. फलंदाज बाद दूसरा धक्का. सव्वीस धावींची गरज. आयुष्य छान आहे, थोडस लहान आहे, परंतु लढण्यातच छान आहे. कारण गंजण्यापेक्षा झिजणं केव्हाही चांगलं. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीच शॉर्टकट रस्ता नसतो आणि इथे कदाचित दमदार गोलंदाजी करत असताना
कारण ही विकेटच नंदनवन राहिली गोलंदाजांना आणि त्याच्यामुळे कदाचित काल धावा झाल्या होत्या. वाकडी संघ देखील या स्पर्धेमध्ये आला. पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॅकफुटला गेला. त्याच्यानंतर रमेश पवार फलंदाजीसाठी आला. त्याने दमदार धावा कुठल्या, परंतु गोलंदाजांना त्या धावा पुरेशा ठरल्या नाहीत. त्यांनी धावा सहज देऊन टाकल्या आणि त्याच्यामुळे या पालेगाव मनीष पांड्या एकेकालचा त्रिवेणी 11 डोंबिवली संघाविरुद्ध डोंबिवली संघाचा हार्ड हिटर फलंदाज व्यावसायिक मध्ये 2013 मध्ये नांदगावच्या स्पर्धेमध्ये राकेश असेल, पांड्या असेल, आपला देसाईचा पम्या असेल, हे दिग्गज आणि मोठ्या गावचा आपला निलेश भाई या दिग्गज खेळाडूंचा त्रिवेणी डोंबिवली संघ आपण सातत्याने पाहिला. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सध्या 40+ मास्टर मध्ये काही खेळाडू आपण कार्यरत पाहतो. पांड्या रेग्युलर मध्ये त्यांची बुलेटची दमदार स्पर्धा सातत्याने आम्ही पाहिली पालेगाव मध्ये. ओ व्हेरी गुड बॉलिंग अपील केली होती, परंतु बॉलरचा रिस्पॉन्स नव्हता. निर्धाव चेंडूची समाप्ती. अजून एक दमदार षटक. 2 षटक कंप्लीट झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागतायत धाव फलकावरती अवघ्या 11. 2 गडी बाद. आता 12 बॉल 13ची सरासरी, 26 धावांची गरज. संघाचे कोच शिवदास जगताप, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल या ठिकाणी उल्हास जगताप, राम जगताप, भरत जगताप यांच्या चेहऱ्यावरती आता टेन्शन तुम्ही पाहू शकाल. कदाचित संघ अडचणीत आलाय असं म्हटलं जातं. आरसा 100 रुपयाचा असतो राहुल, परंतु तुम्ही लाखो रुपयाचे दागिने जेव्हा घालताना त्या 100 रुपयाच्या आरशातच पाहावं लागतं. आणि आज आपण पाहू शकाल कधी कुणाला कमी आखू नका. उत्तम शेठ गवली यांच्या शुभ हस्ते आम्ही उद्घाटन सोहळा पाहिलात. 7007 महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बैल अर्थात सप्त हिंद केसरी भारत बैलाचे मालक आणि सध्या रैना आणि जलवा बैलगडा पिंजोर क्षेत्रामध्ये धुमाकूल त्यांचा पाहू शकाल. त्यांच्या शुभ हस्ते देखील आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिला आणि उत्तम शेठ गवली यांचे आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. 12 बॉल 26 धावांची गरज. भले टिकलीत 2 रुपयाची असते आणि पैंजण खूप महागडे असतात, पण टिकलीत कपालावर लावली जाते आणि पैंजण पायामध्ये घातलं जातं. तुमची किंमत तेव्हाच कळते जेव्हा तुमची गरज असते आणि इथे आता किंमत दाखवावी लागेल. तिचे हनुमान 11 बेनशील क्रिकेट संघाला. संघ अडचणीमध्ये, परंतु मधल्या फलीतील ताकदवर फलंदाज भगवान नंदुकुमार जगताप मैदानावरती. 12 बॉल 26 धावांची गरज आणि बॉलिंगच्या बोल्यावरती चिंतामण जय गोलोबा 11 जांभिवली. बनवलीची स्पर्धा आम्ही दमदार पाहिली. त्याच्यानंतर स्वतःच्या मैदानावरती देखील नाईटची दमदार स्पर्धा पाहिली. त्यांचंही आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. 12 बॉल 26. पहिल्याच बॉलवरती तडाखा दिला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला पकडला झेल. अजून एक दे धक्का. जय हनुमान बेनशील संघ 3रा गडी बाद. क्या बात है. उत्तम शेट्टी यांचं संगीत आपण ऐकलात. सप्त हिंद केसरी भारत, त्याच्यानंतर हिंद केसरी रैना आणि जलवा या बैलाचे मालक बिंजोरचा बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख आम्ही पाहिली ते उत्तम शेट्टी यांचं संगीत डीजेच्या माध्यमातून. तर थोडासा संघ अडचणीमध्ये आपण पाहता या क्षणाला. जय हनुमान बेनशील क्रिकेट संघ 11 बॉल मध्ये आता 26 धावा बनवायच्या आहेत. कदाचित थोडासा बॅकफुटवर गेलाय, परंतु छत्रपती शिवरायांनी सांगितलंय आयुष्यामध्ये कितीही संकटे आली तरी घाबरायचं नाही. त्या संकटांच्या छातावरती पाय देऊन उभं राहायचं. ही रडण्याची वेळ नाही, ही लढण्याची वेळ. लढावं लागेल. जय हनुमान बेनशील क्रिकेट संघाला 11 बॉल 26. एखादा मोठा फटका आला या सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी देऊ शकतील. ओ व्हेरी गुड बॉल. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतायत. रनआउटची संधी कदाचित या ठिकाणी उत्पन्न होईल आणि फलंदाज होत आहेत बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये आल्या माघारी परत सुजल. बॅक टू द पवेलियन. जिजाऊ मातेला जिजाऊ मातेच्या पोटी जन्म घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते राजे छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं आपण त्यांना अभिवादन करून या स्पर्धेला सुरुवात केली. राहुल पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात. वाघ 2 पावले मागे सरकते त्याला अवलोकन म्हणतात.
आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज बनतात आणि छत्रपती शिवरायांचं संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकताय. धन्यवाद डीजे, जबरदस्त संगीत सातत्याने प्रेक्षकांना देखील तुम्ही ऊर्जा देताय आणि छत्रपती शिवरायांचं संगीत ऐकल्यानंतर नक्कीच नवीन ऊर्जा आपल्या अंगामध्ये येते. 11 धावा 4 गडी बाद, 10 बॉल 26. स्ट्राईकला तडफडत होते ते फलंदाज आपण पाहू शकाल. रोनित शून्यावरती खेळतात आतापर्यंत. संघाला नितांत गरज या खेळाडूची, परंतु चिंतामण प्रचंड वेगावरती स्वार झालाय. रिव्हर्स शॉट, फटका फसलाय. निर्णायक क्षणी विकेट गमावलाय. ज्यावेळी संघाला गरज होती त्या क्षणाला या ठिकाणी आपली विकेट गमावली फलंदाज रोनित याने. असून एक धक्का जय हनुमान बेनशील संघाला. सोहन जगताप जेव्हा मैदानावरती येईल तर त्या 3 षटकारासाठी 3,000 रोशनभाई जाधव यांच्याकडून जेव्हा सोहन येईल फलंदाजीसाठी तेव्हा 3 षटकारासाठी त्याला 2,000 रुपयाचा पारितोषिक. आणि हो, या क्षणाला सध्या षटकार चौकारांची गरज आहे. ती जय हनुमान बेनशील क्रिकेट संघाला निम्मा संघ गारज झालाय. 5 गडी बाद, 11 धावा, 9 बॉल 26. या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. ही जमेची बाजू चिकनीची वाडी संघाला, परंतु बॅकफुटवर ढकलला आतापर्यंत जय हनुमान बेनशील या संघाला. ताकदवर संघ ओळखला जातो या परिसरातील राहुल, आणि याच संघाला मात्र पूर्णपणे नमवलंय. येस अंपायर, मोबाईल चला, कदाचित मोबाईल पाठी होता कारण इम्पॉर्टंट कॉल असतात, बिजी माणसं असतात. कारण कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील जे लोक असतात त्यांना बरोबर कधी कधी मोबाईल ठेवावं लागतं, कारण व्हेरी इम्पॉर्टंट कॉल देखील सातत्याने त्या पाहायला मिळत आहेत. 9 बॉल 26 धावांची गरज, एकही धाव आले नाही आतापर्यंत. आणि नितेश आलेत मैदानावरती. ओ, फटका तर जोरात मारला होता परंतु मिस टायमिंग. बॅटची बाहेरची करा, यष्टीरक्षकाने टिपलाय झेल आणि घरच्या मैदानावरती दाखवतायत चिकनीची वाडी हा दमदार खेळ. 6वा धक्का जय हनुमान बेनशील टीमला. ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो हे मित्रांनो, सोहन जगताप 3 षटकारासाठी रोशन जाधव यांच्याकडून 2,000 रुपयाचा पारितोषिक. और जिस बल्लेबाज का राहुल बेसब्री से इंतजार कर रहे थे ना, वही बल्लेबाज कहते हैं कि बादल आने से पहले तूफान मंडराने लगते हैं, बिजलियां कड़ाकने लगती है. क्या सोहन के बल्ले से यहाँ पर दमदार छक्के हमें देखने को मिल पाएंगे. 4 गेंदों के ऊपर कोई रन नहीं है, 4 बॉल मध्ये एकही धाव नाही आहे. 26 धावा 8 बॉल मध्ये बनवायचे आहेत. बेनशील संघ अडचणीमध्ये तुम्ही पाहू शकाल. या अडचणींना सामोरं जात असताना कदाचित भरपूर साऱ्या जबाबदाऱ्या आता वाढल्यात. कॅप्टन सोबत पंच काहीतरी प्रत्येक 6 ला प्रत्येक षटकारासाठी यस पंच 2 रनची पॅनल्टी बेनशील संघाला ना. क्या बात आहे. बघा, घरच्या मैदानावरती बेनशील संघ स्वतः पॅनल्टी घेतोय. उल्हास जगताप, आशिष या ठिकाणी थोडासा टेन्शन मध्ये, परंतु ठीक आहे, इथे परफॉर्मन्स खराब झाला, वाकडीला तरी दमदार परफॉर्मन्स झालाच पाहिजे. पॅनल्टी सर मोबाईल होता म्हणून ना. ओके, थँक्यू, व्हेरी गुड. बघा, चिकनीची वाडी संघ देखील जेव्हा त्यांची स्पर्धा असते ना आदिवासी बांधवांच्या मॅचेस, तेव्हा त्यांचे रूल्स चांगले फॉलो केले जात आहेत. प्रचंड वेग होता, पुन्हा एकदा पायाचा वेध घेणारा अपील होती हलकीशी. 7 बॉल 28, एकही धाव खर्च केली नाहीये. 11 वरती 6 आणि 36 वरती 6 झाले होते, पण 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करतो. आता ही ओव्हर झाल्यानंतर टार्गेट तोच राहील, परंतु कदाचित मेडन ओव्हरच्या दिशेने हे षटक आपण पाहू शकाल. आतापर्यंत एकही धाव या ओव्हर मध्ये आली नाहीये. ओ, फटका चांगला आहे प्रॉपर बॅटच्या रडारमध्ये, परंतु लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. आणि जर गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. निर्धाव षटक या स्पर्धेतील दुसरं तुम्हाला पाहायला मिळालं. ते गोलंदाज चिंतामणी यांच्या माध्यमातून 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 11. 7 गडी बाद. आणि डीजे तुमच्याकडे जर संगीत असेल आदिवासी बांधवांचं जे आपल्या हल्दीमध्ये आपण वाजवतो की थेंबे थेंबे पाणी परत पोशी येना घराकडं, आणि पल्साचा पान नांदा या बेसना, तरप्याच्या मुजिक व नाचा या बेस. क्या बात है, दमदार गोलंदाजी.
डीजेने लगेच संगीत हेरलं आणि जशी विष्णू सर थोडासा त्यांचा देखील वॉर्मअप झाला या गाण्यावरती, हलकासा डान्स देखील त्यांचा आम्हाला पाहायला मिळाला. आणि मगाशी उल्लेख केला होता जसं सूर्य बरोबर मध्यंतरी येईल आणि हळूहळू ते देखील चार्ज होतील आणि त्यांचाही सुप्रसिद्ध डान्स आपल्याला पाहायला मिळेल. धावा झाल्यात 11-6 बॉल आणि आता विजयासाठी जवळजवळ आल्या फ्री किक केलाय भगवानने, गॅप मध्ये मिड विकेटला बॉल जाईल. दोन धावा मिळत आहेत, 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. मग अशी 3 ओव्हर मध्ये 11 होत्या, 2 धावा मायनस केल्या आणि आता या 2 धावा, पॅनल्टी होती 2 धाव्यांची. आता गरज असेल विजयासाठी उर्वरित 5 बॉल आणि जवळजवळ 5 षटकारच मारावे लागतील तरच हा सामना जिंकू शकतील. तर नेक्स्ट मॅच अजय गोलोबा जांभिवली आणि त्यांचे प्रतिस्पर्धी चाफेवाडी, दोन्ही टीम रेडी राहावा. फुल टॉस बॉल वरती प्लार केलाय, लॉंग बाउंड्री, परंतु झेल तिथे कॅरी केलाय फलंदाज बाद. अजून एक धक्का, 8वा गडी मैदानातून बाहेर. चांगले डान्स आपण विष्णू सरांच्या माध्यमातून, बॉलर खुश, अंपायर खुश आणि चिकनीची वाडी संघ देखील खुश. कारण बघा धाडसी निर्णय घेतलाय, टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग केली आणि नेक्स्ट मॅच मध्ये चाफेवाडी संघाने देखील टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांना माहिती आहे घरच्या मैदानावरती काय करायचंय, म्हणूनच की काय कदाचित पहिल्याच मॅच मध्ये चाफेवाडी संघानं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि नेक्स्ट मध्ये चिकनीची वाडी संघाने देखील या मॅच मध्ये चिकनीची वाडी संघाने देखील प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या जोरावरती गोलंदाजांच्या भरोशावरती हा सामना विजयाकडे वाटचाल करत असताना पुन्हा एकदा फटका फसलाय, 9वा गडी बाद होईल. तुम्हाला सुवर्ण संधी राहुल समालोचक यांच्या वतीनं, जर डोक्यावर उभा राहून आपण वाईट दिला तर आपल्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि नक्कीच आमचे हॅरी अंपायर हे सांगत असताना या ठिकाणी चला इथे ही सुवर्ण संधी असेल राहुल यांच्या माध्यमातून. 2 बॉल 26 धावांची आणि शेवटची लाईफ लाईन. नेक्स्ट मॅच मध्ये चाफेचेवाडी संघ तुम्हाला पाहायला मिळेल. कैलाशवासी गुरुनाथ बालू उगडा यांच्या स्मरणार्थ या संघासाठी टी शर्ट्स आपण पाहतो. ही जर्सी ऑस्ट्रेलियन जर्सी प्रदान करत असताना संपूर्ण चाफेचेवाडी संघ अगदी टॉप फॉर्म मध्ये टॉप गिअर टाकेल की काय पाहावं लागेल. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला लॉंग ऑफला, माफ करा एक्स्ट्रा कव्हरला, बॉलला अडवेल फक्त एकच धाव, कदाचित ऑल आउटचा खतरा सावरतोय जय हनुमान पेन्सिल संघावरती. बॉल 25 धावांची गरज. एक बॉल 25 धावांची गरज आणि कदाचित ऑल आउट चा खतरा वाचलाय. मॅच संपले. अभिनंदन टीम चिकनीची वाडी क्रिकेट संघ घरच्या मैदानावरती पहिला सामना त्यांनी जिंकलाय आणि थेट पोहोचले दुसऱ्या राऊंड मध्ये. आणि या सामन्याचा सामनावीर ज्याने दमदार परफॉर्मन्स दिला, टर्निंग पॉइंट षटक 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज असताना निर्णायक क्षणी त्याने निर्धाव षटक फेकला, तो चिंतामणी ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चिंतामणी यावं. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देऊया. माजी सर